उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का याबद्दल आजतागायत चर्चा होते. शरद पवार अजित पवारांचे सूर पुन्हा जुळण्याबद्दलही भाकीत केलं जातं. पण गेल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेमध्ये पुन्हा मनोमिलनाची चर्चा मात्र कधीच झाली नव्हती. आता शिवसेनेच्याच बंडखोरी केलेल्या एका मावळ्याने पुन्हा जोडण्याची हाक दिली आहे. तीच भावना इतर शिवसैनिकांची आहे का? पुन्हा शिवसेना एक होणं हे शक्य आहे का? पाहूया याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. आजही माझ्या मनाला ते यातना होतात. त्या जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. ते बुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार आहेत, तोतये आहेत. एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही. गद्दार आहेत ते, आणि गद्दाराच्या अंगामध्ये रक्त हे गद्दारीचंच असतं. राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे. ठाकरेंची उरली सुरली शिवसेना ही संपवण्याची भाषा केली जाते आणि त्याच वेळी खुद्द एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं मात्र जोडायची भाषा केली आहे. बंडानंतर 2.5 वर्षात पहिल्यांदाच ठाकरे शिंदेंच्या मनोमिलनावर बोलण्याचं धाडस सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केलंय. परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर नाही संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही. पहिल्यांदाच एबीपी माझाशी बोलताना शिरसाटांनी शिवसेनेतल्या फुटीवर आपलं मन मोकळं केलंय. 2.5 वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा फडकवण्यात आघाडीवर असलेल्या शिरसाटांच्याच मनात फुटीचं शल्य आहे. आजही माझ्या मनाला ते यातना होतात. त्या कधी आता उभाटातला एखादा नेता, पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतो ना, त्यांचं आमचं नातंच असंच आहे. परंतु तरी मनामध्ये अंतर जे पडले ना, तू त्या पक्षात मी या पक्षात, असं जे झालंय ना, नाही आवडत हे. पण करावं काय? अजून अंतर वाढलं नसल्याचं सांगत संधी मिळाली तर सांधण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारीही शिरसाटांनी दाखवली आहे. कधी आपुलकीनं बोलायची संधी आली आणि दोघांना एकत्र करायची संधी आली तर संजय शिरसाट ते करण्यास इच्छुक आहे? करेल ना. दोघांचे तार जुळले पाहिजेत. फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये. अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात. परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर नाही संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. पण शिरसाटांना जे वाटतं तेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या शिलेदारांना वाटतं का याची चाचपणी आम्ही केली. गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. तोडताना थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटली नाही का आपल्याला? रोज खालच्या स्तरावर टीका करताना आपल्याला काय वाटतं? ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला तिकीट दिलं, ज्यांनी निवडून आणण्यासाठी आपल्यासाठी सभा घेतल्या, ज्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली, त्यांच्या टीका टिप्पणी करताना आपल्याला काही वाटलं पाहिजे मनाला? ठीक आहे, तुम्हाला सत्ता पाहिजे होती, सगळं पाहिजे होतं म्हणून तुम्ही फुटले, पण टीका कोणत्या स्तरावरची करायची? बंडखोरांवर सर्वाधिक कडाडून हल्ला करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी तर शिरसाटांच्या वक्तव्याची दखल घेणंही टाळलं. काल मंत्री संजय शिरसाट यांनी एबी पदावर ठाकरे आणि शिंदेंमध्ये पुन्हा पॅचअप व्हावं असं शिरसाटांना वाटत असलं तरी खुद्द शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणतायत ऐका. संजय शिरसाट त्यांनी असं म्हटलंय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवेत. त्यांनी असं म्हटलंय की जी विचारधारा त्यांनी सोडलेली आहे, जी काँग्रेसची विचारधारा त्यांनी अवलंबली आहे, ती विचारधारा ते सोडायला तयार आहेत का? सावरकरजींचा जो अपमान करतात, जे नेहमी त्यांना शिव्या देण्याचं काम करतायत, ते अपमान सहन करून त्यांच्याबरोबर जाण्याचं काम, काँग्रेसबरोबर जाण्याचं काम ते करतात. ते काँग्रेसला सोडणार आहेत का? काँग्रेसच्या विचारधाराला सोडणार आहेत का? असं त्यांचं म्हणणं होतं.
एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुतीसोबत सत्तेत आहे. बंडावेळी शिंदेंच्या मागे महाशक्ती होती. दोन्ही शिवसेना एकत्र येऊन शिवसेनेची शक्ती वाढणं त्या महाशक्तीला चालणार आहे का, हाही मुद्दा महत्वाचा आहे. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना, कोणतेही पक्षप्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे. आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून त्याचं एक धोरण ठरलेलं आहे. कुणाला पक्षप्रवेश करायचे, कुणाला इन करायचं, कुणाला नाही घ्यायचं. त्यामुळे जोपर्यंत या डायसवर चर्चा होत नाही कुठल्या, मग शरद पवार साहेब, अजित पवार साहेबांचा विषय असेल किंवा उद्धव ठाकरेचा किंवा शिंदेचा विषय असेल, कुठल्या विषयावर जोपर्यंत मित्रपक्ष म्हणून आमची सर्वांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्या विषयाला ह्या साऱ्या बातम्या आहे, या साऱ्या बातम्याला अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवून लावत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावरही ताबा मिळवला. शिंदेंनी केलेली ही खोलवर जखम उद्धव ठाकरे विसरायला तयार नाहीत हे प्रत्येक वेळी त्यांच्या शब्दातून जाणवतं. ज्यांची गद्दार म्हणून संभावना केली त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडतील का? आणि दरवाजे किलकिले झाले तरी शिंदेंची तरी त्यासाठी तयारी आहे का, हा प्रश्न आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.